मी नाही खात असलं. हॅपी बर्थडे. आता आता आहे बाबा ते फुलच घेऊन टाका. आता पुढे उडा लागली काय हॅलो गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर इथं चालू आहे चहाची तयारी, स्वयंपाकाची तयारी. स्वयंपाक जवळजवळ झालेला आहे, डबा घेतलेला आहे. आता आपण चहा पिऊ, नाश्ता करू आणि मग पळू आपल्या आपल्या कामाला. तर आज आहे मम्मीचा वाढदिवस. हॅपी बर्थडे मम्मी. आणि पप्पांचाही वाढदिवस आहे, एकाच दिवशी वाढदिवस आहे पप्पा मम्मीचा, त्यामुळं स्पेशलच आहे आज. स्पेशल बघू शकता वाढदिवसाची चेहऱ्यावर झळक. बरं बाबा. तर साहेब आणि वहिनी आलेले आहेत, त्यांची आंघोळी चालू आहे अजून. त्यांचा आमचा नाश्ता गार व्हायला लागलेला आहे. आज नाश्त्याला उपीट खाऊ आणि मग भेटू. तो सोंड्या बसलेला आहे निवांत टंगिंग करत. तर चल 8:30 वाजलेले आहेत, आम्हाला जायचं आहे. आता जराशी मोटर सुरू करून जायचं आहे. मम्मीने चालू केलं आहे की नाही काय माहीत. चला चप्पल घालू. तुझं काय काम आहे का बाहेर? खाल तुझी रे. जाऊ पटकन मोटर सुरू करू. साहेब चाललेले आहेत आज तुटीवर रानात. शेतकरी रांगडा माणूस आहे. मी कोण आहे? अरे मी रांगडागडी आहे. मूर्ख माणूस अजून शेपूट हलवते बस. तो कॉक उघडा कुठून गेल्यात, कसं व्हायचं? कुठल्या साईडला फिरवायचं? या साईडला फिरवायचं. अरे बापरा. कॉक बंद. चला. हे बघा डाम पडलेला इथं. खातो तो, खा. तुला काय नाही, खातो खा. चला. गहू वाढत येतात रे. मला वाटते आठवड्यात वाळून जाईल, काढायलाच येईल असं वाटते. बघू पटकन जाऊ आता खाली. मोटर सुरू करू. मोटर सुरू केलं जायचं दुकानला. आज दुकान काल सुट्टी होती, असंच सुट्टी घेतलेली. काम होती घरचं. उद्या ही सुट्टी घ्यावी लागेल असं वाटते मला. उद्या रानातलं काम आहे, मोठं काम. चला. इथलं गव्हाला काय झालं काय माहिती, गायबच झाला इथला गहू थोडा. हा अवघडच आहे. चला इथं वाळत यायला लागला बघा. असा पूर्ण वाळल्यावर काढायला सुरुवात. चला चलो रन जाएंगे. मस्त ऊन पडलेला आहे. थंडी जी आहे ती थोडी कमी झालेली आहे काय माहिती, पण वादळसारखे येते जाते, त्यामुळे काय सांगता येत नाही. चलो. तर विहिरीचं पाणी बघू शकता, लय बेकार एकदम खंजार झालेलं आहे. म्हणजे वरचं झाडाचा पाला पडून सगळं अवघडच आहे विहिरीचं. आता आपण जाऊ पटकन. व्होल्टेज कमी आहे, बघूया आता काय सीन होते. व्होल्टेज कमी आहे, मग पाणी तर वर येते हे बघायला पाहिजे. न परत येऊन बंद करावं लागेल. कुल्लूप घ्यावं लागेल. केली घेऊयाच. विनगर परत इथं पडली बिडली हरवली तर परत पप्पा. आता सुट्टी देणार नाही असा विषय. चला आपण जाऊ चटकन. कामं थोडीफार असतात, त्यामुळं जराशी उशीर होतो दररोजच. चला पटकन जाऊ. उन्हाळ्याचे लक्षण सुरू झालेले आहेत. झाडं बिडं वाळून चाललेले आहेत. चला. तर गाईज आज बर्थडे स्पेशल म्हणजे विशेष काही तर असणारच. तर आता आम्ही आलेलो आहे हॉटेलमध्ये पूर्ण फॅमिली. तर पप्पा आज बर्थडे पार्टी देतात. तर बघू शकता मस्त ब्युटिफुल हॉटेल आहे. तर बघू शकता हॉटेलचं डेकोरेशन, नाईट व्ह्यू. दादा बघू इकडं तोंड कर. काय
सुरू करा नंतर बघा. तर काय फायनली आलेलो आहे घरी आणि आता चाललेलं आहे केक कापण्याची सेरिमनी. तर केक कापूया पटकन. वहिनीनं पुढाकार घेतलेला आहे पटकन. तिथं केक कापणं होतं पण तिथं कसं केक घेणे नादात सुरू झालेला बाहेर काढला केक. केक पहिला त्यालाच केक कापायचा. चला त्यांचं होऊ द्या मग काय होऊया वासानं. हो माझं बेटा पिट्टू बस बस 2 मिनिट. गँग कोल्हापूरवरून वापस आलेले आहे. घरगुती हॅपी बर्थडे सेलिब्रेशन. काय ह्याला पण आत पाहिजे. काय तुला आत येऊन काय तू शांत बसणार वे? नाही. घेऊ का त्याला? चड्ढा समझाओ इसे समझा. नाही घेऊ. नको केक कापू दे बा पटकन. होऊन जाऊ दे. टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर मम्मी हॅपी बर्थडे टू यू. मी नाही खात असलं. हॅपी बर्थडे. आता आहे बाबा ते फुलच घेऊन टाका. अरे पुढे उडा लागली काय माझा केक काय होते ओके बर्थडे सेलिब्रेशन हो गए हैं गाइस. तर चला केक खाऊ दंगा करू. थांबी चालते आम्हाला नको थांबी चालते या अर्धा द्या. त्याला अर्धा चार सगळा उष्टा. तिला अर्धा आणि ह्याला अर्धा. उस्टेंडा चौथं आला नाकावर आग. पेढा खाल्ला हलकट मन खाल्लं का? एक खाल्ला पेढा नाही गोड नाही खरं. मग नाही गोड नाही खरं. अगं त्याला क्रीमचं तर चाल. हाय तुला क्रीम आवडत नाही आता तू सोडा रे वा किटवा. होय पेढा दे मग. अरे हला होता आणि काय काय तुझं? तुमच्या मार्च्या मी काय सगळं आत गेलं पण काय तुझं आत? काय गंडवलं बघा तुला. ये इकडं. काय तर होतंय काय तर होतं बघ. बॉक्स बॉक्स केला होय. तर काय आज पप्पा मम्मीचा वाढदिवस. तर आज स्पेशल दिवस होता पप्पा मम्मीचा बर्थडे. सकाळपासून काही नियोजित नव्हतं. सकाळी गेलो दुकानला तेव्हा सगळ्या प्रेशरमध्ये मोबाईल पण तिकडेच राहिला. त्या व्लॉगिंग करायचं हेच नव्हतं. पण आत्ता गेलो जीवन बिवून सगळं बाहेर आलेलं आहे. आणि आमच्या मॅडम आलेल्या आहे तिकडे. चला चला कशाला मला आणले वे. एक बाटली आणली कसा दुसऱ्यांची आणली रे सरपंची. चल बाय चल बाय गोळ्या टाकच्या डॉक्टर खाल्लं बघ काळ. काय बाहेर जायला. किती चला मगाशी तुम्ही गोड हा गोड बोलून बाहेर काढला. आता जाणार नाही ते लगेच बाहेर. आता जातोय बाहेर ते इथंच खाणार बसून. खाऊ दे खाऊ दे. ते म्हणा इथंच प्रोग्राम झाला काय त्याला माझी फोटोची काय बाळा केलेलं तेवढे वास. वास त्याला काय तर वासच लागला. चला आता काढू फ्रेश होऊ. तसंच दुकानावरनं गेलतो जेवायला. आज मला वाटतं जवळजवळ खूप दिवसातनी गेलेलं आहे खाण्याला आणि जेवायला. लॉक कुठं दिसत नाही की खरं. लॉक करत नाही. आजपासून सुरू केलं जात्या. असं आहे जवळजवळ गॅप पडला तुम्हाला हळूहळू समजेलच. महत्वाचं कारण आहे ते पण समजेलच हळूहळू. एक एक रिझन तुम्हाला समोर येत जाईल. आजचा ब्लॉग होईल छोटा पण होईल छोटा पण होईल धमाकेदार असा आहे. आज ही गँग पण येऊन सरप्राईज दिलेला आहे. काय चाललंय तुझं? ये चला काय
जवळजवळ तुम्हाला जरा वेगवेगळे दिसेलच सोफा बिफा 10 वाजत आलेले आहेत. आता जरा फ्रेश हो आणि मग तुम्हाला भेटतो. चला ते अजून पसरून टाका ते. लागायचं ब्लॉगला इथं संपूया. जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.